ए म्हणजे संघभक्तांचा पाहिजे, बी म्हणजे गीता वाचन पाहिजे, सी म्हणजे नित्यनियमाने नामजप पाहिजे आणि डी म्हणजे कृष्णप्रसाद पाहिजे. आज जर तुम्ही IITत गेला, IIMsमध्ये गेला, तर तिथे तुम्हाला ऑफिशियली किंवा तुम्ही IT मोठ्या कंपनीजमध्ये गेला, तर तिथे तुम्हाला ऑफिशियली एक सायकॉलॉजिस्टचा नंबर दिलेला असतो. पण जिथे कुठे वाटतं की मन मोकळं करावं, मन मोकळं करा. आपल्याला मायक्रोमॅन बनायचं नाही. आपल्याला ही-मॅन पण नाही, सुपरमॅन नाही. आपल्याला मॅन राहायचंय. आपल्याला एक साधारण व्यक्ती राहायचंय. प्रत्येक इमोशनला एक नीड आहे. प्रत्येक इमोशन जेव्हा तुमच्या मनात येतं, त्याच्या मागे लपलेली एक गरज आहे. जोपर्यंत तुम्ही ती गरज पूर्ण करत नाही, ते इमोशन जाणार नाही. एखादा मुलगा जेव्हा आरडाओरडा करतो, राग करतो, त्याची काहीतरी नीड असते मागे. तुम्ही लहान मुलं पाहिलेत, ते लहान मुलं असतात, ते डबा घेतात आणि त्याच्यावर एक चमचा असतो, टन 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 टन, है ना? किती त्रास होतो ना त्याचा. अरे अरे अरे. आणि अशा वेळेला काय करते माई? काय करते आई? प्रसाद देते पाठीवर. बरोबर. अहो, पण त्याची ती नीड आहे समजून घ्यायची, की आवाज कुठून येतो, कशामुळे येतो. ज्या दिवशी त्याला कळायला लागतं की असं दोन गोष्टी आदळल्या, म्हणजे आई पप्पा आदळले की आवाज होतो. तर आपण मागच्या वेळेला आर्ट ऑफ माइंड कंट्रोल हा विषय आपण घेतला होता. तर मन नियंत्रण करणे आज खूप दुष्कर झालंय आणि आज खूप मोठा प्रश्न समाजासमोर झालेला आहे निर्माण. तर आपण बघतो की जसं नुकतंच पुण्यात होतो आईच्या कार्यक्रमासाठी, तर तिथे एक मोठे डॉक्टर होते आणि नावाजलेले डॉक्टर ते पण आले होते आईसोबत. ते म्हटले की तुम्ही काय करता? मी सांगितलं की आम्ही मंदिरात असतो, वेगवेगळे आध्यात्मिक कार्यक्रम आम्ही घेतो. आणि छान. मग मन नियंत्रण करण्यासाठी तुम्ही काय शिकवतात लोकांना? तर त्यांना सांगितलं की आमच्याकडे मन नियंत्रण करण्यासाठी आम्ही काही योगासनं असेल, काही ब्रिदिंग टेक्निक्स असतील, किंवा आम्ही जसं नाम जपाचा जास्त आश्रय घेतो, किंवा कीर्तन आहे, भजन आहे. त्यामुळे छान. मग मी म्हटलं तुम्ही कशासाठी विचारता? मग त्यांनी सांगितलं की त्यांची जी पत्नी आहे ती पण मोठी डॉक्टर आहे आणि नुसत्या डॉक्टर नाही आहेत त्या. तर ऑकल्ट सायन्सेस जे आहेत, किंवा ज्याला आपण म्हणतो न्यूमरोलॉजी आहे, किंवा इतर जे काही ज्याला जेमोलॉजी आहे, जेम्सबद्दलचं, तर त्या सगळं प्रॅक्टिस करतात. आणि सोबत त्या होमिओपॅथी पण प्रॅक्टिस करतात. त्यांनी काही बेसिक कोर्सेस केलेत. तर इतकं असून सुद्धा ती जी व्यक्ती आहे, जी इतकी शिकलेली आहे, प्रख्यात आहे, पण तिला आज कुठेतरी एका सायकोलॉजिस्टची पण मदत घ्यावी लागते. आज जर तुम्ही IITत गेला, IIMsमध्ये गेला, तर तिथे तुम्हाला ऑफिशियली, किंवा तुम्ही IT मोठ्या कंपनीजमध्ये गेला, तर तिथे तुम्हाला ऑफिशियली एक सायकोलॉजिस्टचा नंबर दिलेला असतो. तुम्ही आजही जाऊन बाहेर बघा, तिथे एक ऑफिशियल सायकोलॉजिस्ट तुमच्यासाठी नेमलेला असतो, की बाबा तुम्हाला कधी वाटलं की तुम्हाला त्रास होतोय, तुमचं मन तुम्हाला साथ देत नाही आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीला जाऊन भेटा आणि तो जे काय औषधं वगैरे ते तुम्ही घ्या आणि नित्यनियमाने कामाला या. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की आपण एके ठिकाणी प्रगती पण करतोय आणि एके ठिकाणी आपल्याकडे समस्या पण तितक्याच जास्त निर्माण होतात. तर या समस्यांचं जोपर्यंत आपण त्याचं रूट कॉज नाही शोधत, तोपर्यंत या समस्या एका रूपात नाही तर दुसऱ्या रूपात येतच राहणार. ते फक्त त्याचं स्वरूप बदलवतील, पण त्या समस्या मात्र तशाच राहतील. म्हणून हे जे 3 सत्र आपण घेणार आहोत, ज्यातला दुसरा भाग आहे, तर त्याच्यामागे फक्त एकच मुद्दा आहे की हे सूत्र तुम्ही समजून घ्या की मन कसं काम करतं, मनाला काय पाहिजे असतं, आपण ते कसं समजून घ्यायचं. आज आपण तुमच्याकडनं एक क्विज पण घेणार आहोत. ही हार्वर्ड इन्स्टिट्यूटची क्विज आहे, ज्याच्यात त्यांनी इमोशनल इंटेलिजन्समध्ये याला फ्रेम केलं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला काय होतं आहे, किंवा समोरच्या व्यक्तीला काय त्रास होतो, हे समजून जर घ्यायचं असेल, तर सगळ्यात पहिले त्याला एक क्वेश्चनेअर दिली जाते, एक प्रश्नावली दिली जाते.
आणि मग त्या प्रश्नावलीत काही फोटो असतात, त्याच्या खाली काही उत्तर आहेत, तर ते बघून तुम्हाला सांगायचं असतं की हा व्यक्ती सध्या कुठल्या मनस्थितीत. तर आता पण ती तुमची पण चाचणी आहे. म्हणजे आपल्याला हे कशासाठी, जसं पहिल्या सत्रात मी तुम्हाला हे सांगितलं होतं की दुसऱ्या सत्रात आपण काय घेणार आहोत की स्वतःचे इमोशन्स ओळखायला शिका. बहुतांश लोकांना स्वतःचे इमोशन्सच ओळखता येत नाही की मला काय होतंय, या भावनेला मी काय नाव द्यायला पाहिजे. तर ही जोपर्यंत आपल्याला आपल्या भावनांना ओळखता येणार नाही तोपर्यंत त्याला डील कसं करायचं हे आपल्याला कळत नाही. म्हणून आज आपण त्या प्रश्नावलीतनं हे शिकणार आहोत की आपल्या इमोशन्सला आपण कसं ओळखलं पाहिजे, त्या इमोशनला नाव कसं दिलं पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही नाव नाही देणार तोपर्यंत मन त्याला संकलन नाही करत, मन त्याला डील कसं करायचं हे त्याला कळत नाही. आता जसं समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर गाठ आली, बरोबर. आता गाठ आल्यावर तुम्ही काय म्हणणार त्याला? जोपर्यंत तुम्ही मनाला हे सांगत नाही की बाबा ही कॅन्सरची गाठ नाही आहे ना, अंगावर एखाद्या ठिकाणी गाठ आल्यावर आपल्याला पहिला डाऊट काय, तो खरं सांग संपला आता काही खरं. पण तुम्ही डॉक्टरकडे जातात, मग डॉक्टर ते चेक करतात, डॉक्टर चाचणी केल्यानंतर ते म्हणतात बाबा घाबरण्यासारखं काही. मग त्या दिवसानंतर मन त्रास देतं का तुम्हाला? तर सांगण्याचं तात्पर्य काय की प्रत्येक गोष्टीच्या मागे त्याचं नामकरण होणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत ते नामकरण होत नाही तोपर्यंत मन अस्वस्थच राहतं. तर आजच्या सत्रात सगळ्यांचं स्वागत आहे. म्हणून आजच्या सत्राला आपण नाव दिले माइंड युअर इमोशन्स. माइंड युअर इमोशन्स म्हणजे काय, तुमच्या भावनांना पहिले समजून घ्या. आणि गीतेचा जो सत्र आपण घेतला त्याला आपण जर्नी ऑफ सेल्फ डिस्कवरी असं नाव दिलं होतं. तर त्याच्यात आपण 3 शरीर पाहिलं होते. ओके, ग्रॉस बॉडी, सटल बॉडी आणि एक असतं अंतकरण. या 3 गोष्टी आपण पाहिल्या होत्या. आणि जोपर्यंत ह्या गोष्टी कशा चालतात, कशाच्या आधारावर चालतात हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला जीवनात या समस्या येतच राहणार. म्हणून बघा बहुतांश वेळेला आपण ह्या अवस्थेत असतो है ना. छोटी जरी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली, ह्या अवस्थेत बसतो आपण, लगेच खचून जातो, पुढे काय होईल काहीच कळत नाही, काहीच सुचत नाही, काही मार्ग दिसत नाही. तर आपल्याला पहिले हे समजून घ्यायचं आहे की हे होणं फार नॉर्मल आहे. आजकाल लोकांना थोडं जरी निगेटिव्ह वाटलं की ते इतके विचलित होतात, इतके घाबरतात. बिलकुल घाबरण्याची गरज नाही, बिलकुलच घाबरण्याची गरज नाही. आता मला सांगा, अर्जुन पहिल्या अध्यायात काय अवस्था होती? त्याने गांडीव सोडून दिला हातातनं, रथावर बसला, रडायला लागला. 64 करोड सैनिक समोर आहेत, 64 कोटीच्या सैनिकांसमोर रडला. कोण? आणि बऱ्याच वेळेला पुरुषांमध्ये हे एक भ्रम आहे, अरे तू माणूस असून रडतो है ना. माणूस असून रडणं काही गुन्हा आहे का? नाही. मग रडायला पाहिजे की नाही? उगाच नका रडू. प्रभूजी बोलले क्लास वगैरे लागतं तसं नाही. पण जिथे कुठे वाटतं की मन मोकळं करावं, मन मोकळं करा. आपल्याला मायक्रोमॅन बनायचं नाही, आपल्याला ही मॅन पण नाही, सुपरमॅन नाही. आपल्याला मॅन राहायचं आहे, आपल्याला एक साधारण व्यक्ती राहायचं आहे. आणि आजकाल ती वृत्ती स्त्रियांमध्ये पण यायला लागली. स्त्रीला पण वाटतं का स्त्री म्हटल्यावर का रडतच राहायला पाहिजे? अहो, रडणं काही गुन्हा नाही आहे, निसर्गानेच बनवलं आहे ना. ते एक विधी दिली आहे की जिथे तुम्ही मन मोकळं करू शकता. ज्या भावना तुम्हाला त्रास देत आहेत त्यांना वाट करून देऊ शकता. जर तुम्ही वाट नाही करून दिली तर त्या भावनाच तुमची वाट लावतील नंतर, आहे की नाही. मग त्यापेक्षा उत्तम मार्ग काय की त्यांना समजून घ्या. म्हणून हे जे आजकाल वारं चाललंय ना, मोटिवेशन, हॅपी थॉट्स, नेहमी छान छान राहा, नेहमी आनंदी राहा, याच्यासारखा मोठा भ्रम नाही. काही गरज नाही त्याची, काही गरज नाही. भगवंत सुद्धा रडले कधी? भगवंत सुद्धा रडले कधी? कधी? तेव्हा पण रडले. आणि दुर्योधन जेव्हा मेला तेव्हा सुद्धा भगवंत रडले.
हे येतं भागवताच्या 3ऱ्या स्कंदात, वाचा तुम्ही. तर असं काही नाही की तुम्ही भगवंत झाले म्हणजे तुम्हाला रडायला येत नाही. ते फार स्वाभाविक आहे. भगवंत खचले, कारण सांगून सांगून थकले दुर्योधनाला. अरे 5 गाव दे, ऐकेच ना. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तो फेज येतो. तिथे घाबरून जायचं गरज नाही. तिथे काय करायची गरज आहे, जसं लिहिले ना, मॅनेज युअर इमोशन्स. आपल्या भावनांना त्यावेळेला कसं ताब्यात ठेवायचं हे जर तुम्ही शिकलात तर आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही प्रसंगाला तुम्ही सहज सामोरे जाऊ शकता. सहज. आता जसं हे ना, आपल्याला आयुष्यात पण असे वेगवेगळे इमोशन्स येतात. आता जर आपण एक टेस्ट घेऊया का, जी मी तुम्हाला सांगितली ती परीक्षा आता आपण तुमची घ्यायची परीक्षा. रेडी सगळे? तुम्हाला उत्तरं द्यायची आहे, नुसतं हो रे म्हणायचं. आता इथे काही चेहरे दाखवले आणि त्या चेहऱ्यांखाली तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे ना, KBC मध्ये करतो तसं. हा, तर इथे हा चेहरा बघायचा आणि त्या चेहऱ्याच्या खाली जे 4 भावना दिल्या इंग्लिशमध्ये, तुम्हाला समजतं इंग्लिश आहे ना, कळत नाही. हां, नाही अभि नाही, बाद थांबा. तर त्या तुम्हाला सांगायच्या, ओळखायच्या, आणि या 4 पैकी आपण उत्तर मार्क करणार आणि ते सबमिट केल्यावर तो आपल्याला आन्सर देईल. कम्प्युटर जी आपल्याला काय करतील, आन्सर. हो, रेडी सगळेजण? ठीक आहे. आता ह्या मुलीच्या चेहऱ्यावर कुठले भाव आहेत? एम्बॅरेसमेंट, फिअर, फिअर म्हणजे भीती, सॅडनेस नाराजगी, सरप्राईज म्हणजे आश्चर्य, आश्चर्य, एम्बॅरेसमेंट, ओके, फिअर, एम्बॅरेसमेंट, ओके. तर मग एम्बॅरेसमेंटला करायचं लॉक. ओके, एम्बॅरेसमेंट. बरोबर आहे की चुकलं? आलं का ओळखता? कशी आहे दिसायला? दिसायला छान. बरं, काय भाव आहे तिच्या चेहऱ्यावर? हे बघा, फ्लर्टियसनेस म्हणजे काय? फ्लर्टियस म्हणजे काय? इंग्लिशमध्ये होतं ना, फ्लर्ट करते म्हणजे काय? फ्लर्टला काय म्हणतात इंग्लिश मराठी? हा, अर्थ कळला ना फ्लर्ट? ते बरोबर कळलं मला, फ्लर्टचा अर्थ. बरं, फ्लर्ट, इंटरेस्ट, हॅपीनेस आणि पोलाइटनेस. इंटरेस्ट, ओके. अजून हॅपीनेस. किती लोक हॅपीनेस? अरे वा, छान. किती लोक इंटरेस्ट? 2. पोलाइटनेस? ठीक. मग कुठलं घ्यायचं? हॅपीनेस. ओके, हॅपीनेस. करेक्ट. वा, है ना, हॅपीनेस. बरं, कसं ओळखायचं ते पण दिलं की ते बघा. चेहऱ्यावर ते येल्लो डॉट दाखवले, हे मसल्स चेहऱ्यावरचे हल्ले की समजायचं ते इमोशन. आपण दुःखे लावतो, दुःखे लावायची गरज नाही, ते विज्ञान आहे. त्या प्रकारचे मसल्स हल्ले की समजायचं ते इमोशन. हे आपण पुढे कव्हर करणार आहे, कारण हा फार महत्वाचा मुद्दा आहे आपला. ठीक आहे. अजून सॅडनेस, पेन, अँगर आणि डिस्गस्ट. डिस्गस्ट म्हणजे किती लोक अँगर? बापरे, सगळ्यांना राग येतो. ठीक आहे, अँगर. वा, कशावर ओळखलं हे? है ना, आवडीची भाजी बनवली नाही का होतं ना, किंवा रोज बटाट्याची भाजी असेल डब्यामध्ये तेव्हा पण होतं. ओके, आता एम्बॅरेसमेंट, सॅडनेस, अम्युजमेंट, शेम. किती लोक शेम? ओके. सॅडनेस नाही? किती लोक सॅडनेस? 3. ओके, मग काय? शेम. शेम. है ना, चुकलं.
एम्बॅरेसमेंट म्हणजे काय? त्याला म्हणजे ऑकवर्ड पोझिशन मध्ये आला तो. एम्बॅरेसमेंट. तर कसं? इथे आणि इथला मसल. ठीक आहे. आता हे तुम्ही घरी पण करू शकता, रिवाईज, रिपीट. का? कारण हे जर तुम्ही केलं तर ओळखणं सोपं होईल. आता हिच्या चेहऱ्यावर सांगा बरं काय भाव आहे? प्राईड, कॉन्टेम्प्ट, एक्साइटमेंट, अँगर. प्राईड. कशावरून प्राईड? बरोबर ना, मानवरती ना प्राईड. ओके. आता फिअर, इंटरेस्ट, सरप्राईज, कंपॅशन. सरप्राईज. ओके. सरप्राईज. तुमचा आन्सर पण सरप्राईज. वा. कशावरून? बुया है ना. बर्थडेच्या दिवशी आयफोन गिफ्ट मिळालं किंवा अनएक्सपेक्टेड गिफ्ट दिलं पत्नीने किंवा पतीने. आता सॅडनेस, शेम, डिस्गस्ट, कॉन्टेम्प्ट. डिस्गस्ट. किती लोक डिस्गस्ट म्हणजे सॅडनेस. किती लोक सॅडनेस. सॅडनेस की डिस्गस्ट? डिस्गस्ट. ओके. डिस्गस्ट. चुकलं. काय आन्सर? कंटेम्प्ट. कंटेम्प्ट म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याला निम्न लेखतात ना, त्याला म्हणतात कंटेम्प्ट आहे. त्याला कंटेम्प्ट. ओके. इथे हे खूपच जास्त ओढलं जातं. आता सांगा. अँगर, पेन, डिस्गस्ट, सॅडनेस. काय? डिस्गस्ट. अरे मागचं पण डिस्गस्ट. ओके. चला परत डिस्गस्ट. कशावर ना? जीभ बाहेर आली ना. कारल्याची भाजी. आजकाल लहान मुलांना बिलकुल आवडत नाही. आमच्या वेळेला कारलं म्हणजे बापरे. आता सांगा. डिझायर, एम्बॅरेसमेंट, फ्लर्ट अँड लव. फ्लर्ट. सारखं फ्लर्ट करतात. इतकं फ्लर्ट चांगलं नाही. बरं ठीक आहे. काय घ्यायचं? फ्लर्ट की लव? लव. ओके. लव. बरोबर बोलली ती. फ्लर्ट. कशावरनं? मिश्किल हसणं है ना. मिश्किल हसण्यामुळे फ्लर्टिंग येतं. ओके. आता शेम, अँगर, सॅडनेस, पेन. ओके. बरोबर. पेन. का? डोळे बंद आणि मान खाली. आता कंपॅशन, सॅडनेस, अँगर, इंटरेस्ट. कंपॅशन म्हणजे दुसऱ्या प्रती दया. सॅडनेस म्हणजे नाराज आहे मन. अँगर म्हणजे राग. आणि इंटरेस्ट म्हणजे असं वाटतंय की काय जाऊन बोलावं का त्या व्यक्तीशी. कंपॅशन. किती लोक कंपॅशन? सॅडनेसला किती लोक? ओके. सॅडनेस. ठीक आहे. सॅडनेस ट्राय करू. काय आलं? कंपॅशन. त्याच्या मनात काय होती? दया. ओठ दाबलेत ना ते किती त्रास होत असेल त्याला. कंपॅशन. ओके. अजून अम्युजमेंट, डिझायर, सरप्राईज, एक्साइटमेंट. एक्साइटमेंट. किती लोक एक्साइटमेंट?
आणि किती लोक अम्युजमेंट, एक्साइटमेंट घेऊन. अम्युजमेंट. अम्युजमेंट म्हणजे काय? अम्यूज म्हणजे तिथे थोडं आश्चर्य होतं. अरे असं कसं काय झालं? ओके. आता सरप्राईज, इंटरेस्ट, डिझायर, हॅपीनेस. डिझायर, किती लोक डिझायर? ओके. किती लोक हॅपीनेस? नाही, कोणी नाही हॅपीनेस. मग डिझायर, डिझायर करायचं लॉक. डिझायर, इंटरेस्ट, इंटरेस्ट. बघा, आपल्याला इमोशन्स ओळखता येत नाही. मुद्दा काय घेतो आपण? एवढे 20 प्रश्न का घेतोय आपण? आता सांगा. हे लवकर ओळखता आलं. सॅडनेस. हा, पप्पाने काही दिलं नाही होतं ना घरी. सॅडनेस. आता लव, डिस्गस्ट, कॉन्टेम्प्ट, डिझायर. किती लोक डिझायर? ओके, डिझायर. येस, कारण शरीर प्रत्येक इमोशन्सला बदलतं. आता सॅडनेस, प्राईड, एम्बॅरेसमेंट, शेम. शेम, किती लोक शेम? ओके, शेम. करेक्ट. का शेम? डोळे आणि मान दोघंही खाली, की बाबा माझं चुकलं, त्याच्यामुळे शेम. हॅपीनेस, डिझायर, पोलाइटनेस, कंपॅशन. पोलाइटनेस. ओके. करेक्ट. पोलाइटनेस. सॅडनेस, शेम, एम्बॅरेसमेंट, लव. लव, पक्का लॉक कर दिले. किती लोक लव? बस, ते सगळे लहान लहान मुलंच लव. मोठ्यांमध्ये कोणीच लव नाही. कुठलं लॉक करायचं? लव. ओके, ठीक. त्याने गालाला हात लावला म्हणून तुम्ही लव म्हणता. एम्बॅरेसमेंट. आता गिल्ट. गिल्ट म्हणजे मी चुकलो ही जी भावना आहे ते. सॅडनेस, नाराजगी, पेन, पीडा, आणि डिस्गस्ट, फारच घाण झालं. गिल्ट. गिल्ट. गिल्ट, किती लोक गिल्ट? ओके, गिल्ट. पे, पायाला ठेच लागल्यावर येतं ना, असे डोळे आणि ओठ बंद होतात की नाही. किंवा तो एक मराठी पिक्चर आला, कटियार काळजा, कॉलेजला होतं, घरी पण होतं. आता लास्ट आहे बरं का. सॅटिस्फॅक्शन, फ्लर्ट, लव, कंपॅशन. सॅटिस्फॅक्शन, सॅटिस्फॅक्शन. ओके. तर आता आपला स्कोर बघा. किती आहे स्कोर? किती पैकी? किती टक्के मार्क आहेत? म्हणजे 50% वेळेला तुम्हाला तुमचे इमोशन्स ओळखता येत.
50% वेळेला मला हे स्वतःला जाणून घेता येत नाही, समजून घेता येत नाही की मला काय होतंय. हे गिल्ट आहे की हे शेम आहे की हे प्राईड आहे की हे एम्बॅरेसमेंट आहे, काय माझ्या मनात भाव आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं, जोपर्यंत तुम्ही त्याला इमोशन्सला नाव देत नाही, मन फिरून 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 ते जाणेल तुमच्यासमोर. तिथून पुढे तुम्हाला जाता येणार नाही. म्हणून हा इश्यू जितका आपल्याला वाटतं रे छान झाली क्विज, 50% मार्क्स मिळाले, ही नुसती क्विज नाहीये, हे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात वापरावं लागेल. नाहीतर काय होईल, जसं बघा, तुम्ही एखादी गोष्ट बघितली, एखाद्या गोष्टीला बघून एक इमोशन फिलिंग निर्माण झाली, पण ते फिलिंग का येतंय त्याच्या मागची नीड जर तुम्हाला पुरवता नाही आली तर मग तुमचा ग्राफ खालीच जाणार. एक छोटंसं उदाहरण आपण घेऊया. युद्धाच्या आधी अर्जुनाने जोरात शंख वाजवला, पहिला चॅप्टर आहे. अर्जुनाने जोरात शंख वाजवला, कृष्णाला म्हटलं चल आपल्याला जायचं युद्ध करायला, तयार चला. सगळ्या दोघं सेनेच्या मध्ये अर्जुनाला येऊन थांबवलं. आणि जसं त्याने सेनेला पाहिलं, बघा अर्जुनाचं काय झालं. तो शंख वाजून युद्ध करायला तयार झाला, तो इतका लो गेला, इमोशनली इतका लो गेला की रडायला लागला. पण त्याच्यानंतर काही घटना घडल्या आणि तोच अर्जुन नंतर युद्ध करायला निघाला. म्हणजे आपल्या सगळ्यांची जर्नी इथून इथपर्यंत राहणारच आहे. पण त्याच्यामध्ये भगवंताने अर्जुनाला जे ज्ञान दिलं त्याच्यासाठीच आपण गीता सत्र घेतो ना दर आठवड्यात, की ते शिका. हे सेशन जे आहेत हे तुम्हाला एम्पॉवर करण्यासाठी दिले, की बाबा तुम्ही सशक्त व्हा, स्वतःची काळजी घ्यायला शिका. प्रत्येक ठिकाणी तुमच्या बरोबर कोणी असेल हे तुम्ही हे नाही सांगू शकत की असेलच कोणी माझ्याबरोबर, कधी असेल कधी नसेल कोणी. ही तयारी तुम्हाला आत्ताच करावी लागेल. तुम्ही हे नाही सांगू शकत मी आज बिझी आहे. बिझी असाल नसाल तो भाग वेगळा आहे, पण हे तुम्हालाच हँडल करायचं आहे. मग का आपण कंटाळा करतो त्याच्यात. पहिल्या याच्यात जो अर्जुन इतका कॉन्फिडंट होता, दुसऱ्या फोटोमध्ये इतका वीक झाला का, कारण त्याच्या मनात एक भय उत्पन्न झालं, त्याच्या मनात एक इन्सिक्युरिटी उत्पन्न झाली. काय भय होतं त्याच्या मनात, की माझे बांधव मारले जाणार, मी कुळाला नाश करणार, कुळ परंपरेला नाश करणार, 64 करोड पुरुष मरणार, त्याच्यामुळे 64 करोड विधवा तयार होणार, आणि हे केल्यामुळे मला पाप लागेल. हे पहिल्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन आहे, जिथे अर्जुन 5 कारणं देतो की मला का युद्ध करायचं नाही. आणि त्यातलं तिसरं जे कारण आहे तिथे अर्जुन म्हणतो की मला पाप लागेल, हे भय त्याच्या मनात उत्पन्न झालं. फिअर इमोशन आहे. ओके, आता ह्या इमोशन जर तुमच्या मनात आलं असेल तर ह्या इमोशनची करस्पॉन्डिंग नीड जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत भय जाणार नाही. प्रत्येक इमोशनला एक नीड आहे. प्रत्येक इमोशन जेव्हा तुमच्या मनात येतं त्याच्या मागे लपलेली एक गरज आहे. जोपर्यंत तुम्ही ती गरज पूर्ण करत नाही ते इमोशन जाणार नाही. अर्जुनाच्या मनात भय काय होतं, पाप लागेल, तो घाबरला होता. भय हे इमोशन आहे. ते इमोशन कसं घालवलं भगवंताने, त्याला सांगितलं की बाबा तुझ्या मनात जर निरासक्तीचा भाव असेल तर तुला पाप नाही लागला, तू तुझी ड्युटी म्हणून युद्ध कर. आणि हे जेव्हा अर्जुनाला कळलं, मग शेवटचा जो फोटो पाहिला आपण, अर्जुनाच्या मनातला भय गेला कारण त्याची गरज पूर्ण झाली. त्याला जो कॉन्फिडन्स पाहिजे होता, त्याला जी सिक्युरिटी पाहिजे होती की मला पाप लागणार नाही, तो इन्सिक्युरिटी फेजमधनं सिक्युरिटी फेजमध्ये आला आणि अर्जुन लढायला तयार झाला. 64 मारले त्याने करोड लोक. का? कारण आता ती इन्सिक्युरिटीची फिलिंग गेली, ते इमोशन्स गेले, कारण ती गरज पूर्ण झाली. त्याच प्रकारे लाईफमध्ये हे सूत्र आज लिहून घ्या. हा एवढा मुद्दा जरी तुम्ही घरी घेऊन गेले तरी आज आपण खूप काही शिकलो. प्रत्येक इमोशनच्या मागे काय, नीड. जोरात, प्रत्येक इमोशनच्या मागे काय, इमोशन आली तर काय पूर्ण करायचं, ही नीड, ही गरज जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही हे इमोशन जाणार नाही. कारण इमोशन काय इंडिकेट करते, नीड. इतकं सोपं आहे. उद्या तुम्ही भयभीत झालात, उद्या तुम्ही क्रोधित झालात, ती नीड फक्त पूर्ण करा.
एखादा मुलगा जेव्हा आरडाओरडा करतो, राग राग करतो, त्याची काहीतरी नीड असते मागे. तुम्ही लहान मुलं पाहिले, ते लहान मुलं असतात ते डबा घेतात आणि त्याच्यावर एक चमचा असतो, टन 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 टन, है ना? किती त्रास होतो ना त्याचा, अरे अरे अरे. आणि अशा वेळेला काय करते माई? काय करते आई? प्रसाद देते पाठीवर. बरोबर. अहो, पण त्याची ती नीड आहे समजून घ्यायची की आवाज कुठून येतो, कशामुळे येतो. ज्या दिवशी त्याला कळायला लागतं की असं दोन गोष्टी आदळल्या, म्हणजे आई पप्पा आदळले की आवाज होतो. सिंपल आहे. त्याला जेव्हा लक्षात येतं की एकावर एक गोष्ट आदळली की आवाज येतो, तो म्हणतो ठीक आहे, आलं लक्षात, सोडाव त्याला. त्याला इंटरेस्ट नाही येत त्याच्यात, त्याची गरज पूर्ण झाली. तुमच्या कुठल्या गरजा अपूर्ण आहेत त्याच्यासाठी पहिले तुम्हाला हा चार्ट समजून घ्या. एक खूप सुंदर पुस्तक आहे, मराठीत पण आहे, त्याची ऑडिओ बुक पण आहे. त्याचं नाव आहे नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन. लिहून घ्या आणि वाचा. नसेल वाचता येत तर ऐका. रोझनबर्ग नावाचे प्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि वर्ल्ड वाईड खूप फेमस पुस्तक आहे. खूप शिकण्यासारखं या पुस्तकात. त्याच्यात ते सगळ्यात पहिला मुद्दा क्लिअर करतात की लोकांना स्वतःविषयीच माहिती नाही. हा चार्ट त्याच्यात ते देतात. आणि त्याच्यात ते असे काही सारे इमोशन्सचे नाव देतात, भावनांचे नाव देतात. आणि हे नाव जोपर्यंत आपल्याला कळत नाही की ह्या भावनेला काय नाव द्यायचं, तोपर्यंत ती भावना तशीच राहणार. आणि मग त्यांनी काय केलंय, जसं इकडे फिलिंग्स म्हणजे इमोशन्स आणि त्याच्या शेजारी काय दिलंय, युनिव्हर्सल नीड्स, त्या गरजा. त्या गरजा पूर्ण करा, इकडचे सगळे इमोशन्स ऑटोमॅटिक गायब होते. तसा एखादा लहान मुलगा आहे, त्याला बक्षीस मिळालं, हां, त्याला बक्षीस मिळाल्यानंतर तो सारखा सारखा तुमच्याकडे येत असेल, तो काय येतो तुमच्याकडे? हां, नाही. काय येतो तो लहान मुलगा किंवा लहान मुलगी? ओके, अजून 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 त्याला वाटतं की कोणीतरी माझी स्तुती करा. तुम्ही तुमच्या फेसबुक इन्स्टाच्या हँडलवर तुमचे छान छानच का फोटो टाकतात? झोपून उठल्या उठल्या का नाही टाकत? किंवा दात घासताना मी बघा कशी घासते किंवा घासतो. तसे फोटो का नाही टाकत? बिना मेकअप वाले का नाही टाकत? स्तुती. माझी वाहवा कधी होईल? जेव्हा मी फोटो असा काढेल 2-4 लेन्स लावून चक 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 करणारा चेहरा, लोक म्हणतो काय दिसतात बा, हाय म्हशीसारखी पण दिसते काय. काय पाहिजे आपल्याला? स्तुती. ती गरज आहे. पतीने कधीतरी छान म्हणावं, पत्नीने कधीतरी छान म्हणावं, मुलांनी कधीतरी. अहो, ही गरज आहे, ही पूर्ण करावी लागते. आणि ती पूर्ण जर तुम्ही नाही केली तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी जाऊन तिला पूर्ण करा. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण कोणी माहिती आहे? रामायणात अहल्या. अहल्या तिला दगड का बनवलं तिच्या पतीने? अहल्या मॅरिड होती, तरी तिने इंद्राबरोबर संघ केला. तिला इंद्रात काहीच इंटरेस्ट नव्हता. तिला माहिती आहे की माझा नवरा इतका पक्का आहे की सकाळच्या वेळेला असली बंगार कामं नाही करणार. तिला एकदम कॉन्फिडंट होता तिच्या नवऱ्यामध्ये. मग का बळी पडली ती इंद्राला? तिच्या मनात एकच भाव होता की कारण तिचा नवरा गौतम ऋषी एकदम साधू. तिने 1000 वेळा मेकअप केलं तरी तो एकदाही बोलला नाही बाई छान दिसते, आता जाऊ दे मला. तिची ती गरज होती की म्हणा. आणि ती इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती की देवी देवता रांग लावत होते तिच्या मागे. आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा इंद्राने तिचा पिछा सोडला नाही. तिला तो गर्व झाला की इंद्र अजून माझ्या मागे. ही तिची गरज इंद्राने पूर्ण केली म्हणून ती इंद्राला बळी पडली. गरज, नीड. आजारपण कुठून सुरू होतं?
कुठून सुरू होतो? ज्या वेळेला तुमच्या गरजा पूर्ण होत नाही ना, तिथून आजार पण सुरू होतो. इतकं सिंपल आहे. म्हणून स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करायला शिकावं लागेल. तुमच्या गरजा दुसरं कोणी पूर्ण करायला येईल या भ्रमात राहू नका. हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. या भ्रमात जर आपण राहिला तर मग तुम्ही आहात तसे किंवा त्याहीपेक्षा खालच्या स्थितीत तुम्ही जा मानसिक रीतीने. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला स्वतःची एक फर्स्ट एड टूल किट तयार कर. जसं आपल्याला हाताला खरचटलं की लगेच आपण डेटॉल, हँडीप्लास्ट लावतो, तसं मनाला खरचटल्यावर तुम्ही काय लावता? डेटॉल लावलं तर जळेलच. काय लावणार? मनाला दुखल्यावर काय लावतात? कुठली क्रीम आहे? मन दुखल्यावर कुठली क्रीम? मन दुखल्यावर कुठली क्रीम लागते? नाही हो, ते काहीच कामात येत नाही त्यावेळेला. इच्छाच होत नाही जप करायची त्यावेळेला, होते का? हॅपी मोमेंट देणार कोण? ज्याच्यावर आशा टिकल्या होत्या त्यानेच सॅड मोमेंट दिले. हॅपीसाठी जाणार कुठे तुम्ही? हॅपी मोमेंटसाठी जाणार कुठे तुम्ही? स्वतःची टूल किट स्वतःलाच तयार करावी लागेल. स्वतःचा फर्स्ट एड बॉक्स तुम्हालाच तयार करावा लागेल. तुम्ही प्रत्येक वेळेला दुसऱ्याकडे नाही धाव घेऊ शकत. आणि आजच्या पिढीमध्ये ते अति दुर्दैव आहे. आपण दुसऱ्यावर इतके डिपेंड होतो, इतके डिपेंड. मित्र असतील, मैत्रिणी असतील, पती असेल, पत्नी असेल, मुलं नाही, प्रत्येक वेळेला नसतं कोणी, नसतं. तुम्हाला तितकं सक्षम व्हावं लागेल. तुमची स्वतःची टूल किट तुम्हाला तितकी तयार रेडी ठेवावी लागेल. ती टूल किट कशी बनवायची ते पुढच्या सत्रात बघू. आता फक्त टूल किटपर्यंत आपण येणार. का टूल किटची गरज पडते? का फर्स्ट एड बॉक्सची गरज पडते? कारण मला आनंदी राहणं हा आत्म्याचा स्वभाव आहे. आत्म्याला दुःख स्वभाव नाही त्याचा. जसं आता तुम्ही बाहेरून आला सत्संगाला, कुठली जागा शोधत होता सगळ्यात पहिले? पंखा कुठं? बरोबर. पंखा कुठला जोरात चालतोय, जोरात चालतोय. गरज आहे, ती गरज आहे आपली. आता ही कुठलं हॉटेल आहे ते सांगा मला? हे ताजमहल हॉटेलची ॲड. आणि त्यावेळेला म्हणजे हे हॉटेल कधी सुरू झाले कोणाला अंदाज? 1903 साली, सॉरी 1903 ला हे हॉटेल सुरू झालं. तर त्या हॉटेलच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय लिहिलं त्यांनी? त्या हॉटेलच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी लिहिलं की तुम्ही जिथे जाल तिथे पंखे असतील. आता जर आम्ही तुम्हाला सांगितलं की एक फार मोठा हॉल घेतलाय आपण आणि तिथे तुम्ही जाल तिथे पंखे असेल ना, पंखे हो, AC बोललं तर यायची तरी इच्छा होईल. पंखे त्यांनी तिथे खालच्या ओळीत लिहिलं बघा, 3 इलेक्ट्रिक लिफ्ट, इलेक्ट्रिक लाईट, इलेक्ट्रिक फॅन. ही ॲड आहे. आणि हे बघा, हे सगळ्या ठिकाणी फॅन 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 फॅन. हे त्यांची प्रमोशनल ॲड आहे. कुठल्या? ताजमहल हॉटेल. मनाचा स्वभाव काय आहे? मनाचा स्वभाव आहे की कुठे मला कम्फर्टेबल बनता येईल. आपल्याला काय पाहिजे? आपण नॅचरली कसे आहोत? पेन कमी करा, आनंद वाढवा, हा आपल्याला स्वभाव आहे ना. अख्खं आयुष्य याच्यात जातं. दुःख कसं कमी करायचं, आनंद कसा वाढवायचा. बरोबर. आपल्याला कसं लाईफ पाहिजे? आयुष्य. हा मॅडम करून दाखवा. आनंद, असं रिलॅक्स पाहिजे ना. कॉलेज नको, क्लास नको, ट्युशन नको, फक्त असं आराम. आणि मग त्या आरामामुळे काय होतं है ना? किती गोड दिसते ना ती, गटले गटले, गौरे गौरे का, किती माताजींना असं आवडेल. असं नको? छान दिसतात माताजी, गोरी गोरी एकदम. गोरी गोरी पान, फुलासारखी छान है ना आपल्या वेळेला ते. आता हिला जर तुम्ही सांगितलं की बाई जर तुला हे कमी करायचं असेल तर तुला अशी मेहनत घ्यावी लागेल, हिचं मन ऐकेल का लगेच? आपण न्यू इयरला किती रेझोल्युशन घेतो? उद्यापासून हे बंद, नो फ्राईड, नो स्वीट्स. एक दिवस कसा बसा गेला आणि दुसऱ्या दिवशी कोणी आणलं, उद्यापासून नक्की कर. बरोबर.
उद्यापासून जिमला जाणार सकाळी. हो, आपण करतो, झोपेतच जिम होते आपण. मनाला काय आहे ना, मनाला हार्डवर्क नको आहे. आज मला या सवयीमुळे त्रास होतो, पण मला यातनं बाहेर यायचं नाहीये. आता आपण बऱ्याच वेळेला क्लासमध्ये बघतो, क्लासमध्ये लोक काय विचार करून येतात, प्रभूजी तुम्ही फक्त बोलत राहा, 1 तासाच्या ऐवजी 2 तास बोला, पण तुम्ही प्रश्न विचारत जाऊ. है ना, काय बोलायचं ते बोला, आम्ही ऐकून घेऊ, आमची कॅपॅसिटी आहे, प्रश्न नका विचार. का? कारण मनाला वाटतं मला काम करायला लावू नका, मी काम करायला तयार नाही. आणि हे सगळीकडे, इवन रिलेशनशिपमध्ये सुद्धा आपण काम करायला तयार होतो का? आपल्या सवयी जरी चुकीच्या असतील तरी आपण त्या कम्फर्ट झोनमध्ये एकदम निवांत झालोय. आपल्याला हार्डवर्क करायची गरज पडत नाही आपल्याला. आणि ते मन किती टाळतं. आणि आपण जेव्हा जेव्हा सांगतो ना की तुम्ही हे करा, तुम्हाला फायदा होईल, लगेच आपण म्हणतो मी तर इतका बिझी आहे, दिवसभर मला वेळच मिळत नाही, मी इतका थकून जातो. है ना, ऐकलंय तुम्ही? आता मी तुम्हाला एक नियम सांगतो, एक लॉ, त्याला म्हणतात 40% लॉ. कुठला लॉ म्हणतात? इंडियन आर्मीमध्ये एक मार्कोस म्हणून सेक्शन आहे. मार्कोस म्हणजे जसे नेव्हीचे कमांडर असतात ना, त्यांना मार्कोस म्हणतात. हे जे मार्कोस आहे, मी आता तुम्हाला हे पण दाखवेन, तर यांच्या ट्रेनिंगमध्ये त्यांना इतकं कुथवतं, इतकं काम करून घेतात. आणि जेव्हा तो सैनिक म्हणतो मी थकलो, त्यावेळेला त्यांनी हे फिजिकली आणि क्लिनिकली प्रूव्ह करून दिले की त्यावेळेला फक्त शरीराची 40% ऊर्जा वापरली गेली. किती? फक्त 40%. 60% नुसती पडू नये. तुम्ही विचार करा, दिवसभर काम करा, बिलकुल झोपू नका, सकाळ ते संध्याकाळ नुसतं काम काम काम, आणि तुम्हाला घरी गेल्यावर फक्त बेड दिसतोय, बस बेड आणि फॅन, बस, बाकी काही हां. आणि तुम्ही घरच्यांना सांगितलं बिलकुल डिस्टर्ब करायचं नाही, कोणी आलं ना लक्षात ठेवा, जाळून टाक. आणि खरोखर झोप लागते तुम्हाला, आणि तुम्ही बेडवर पडलात असं ते स्वर्गासारखा. आणि झोपण्यापूर्वी त्या याच्यावर एक बेल वाजते, टिंग, आणि त्याच्यावर एक 5 मिनिटाचा कोणीतरी व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाठवतो. आपलं मन काय सांगतं? इतकं बघतो किंवा बघते आणि मी झोपणार. आणि पुढे किती तास चालतं ते? पुढे किती तास चालतं? मिनिमम 1 तास. इमानदारीचा मला खरोखर सांगा, तुम्ही थकलेत का? मन किती चीट करतं आपल्याला. आपल्याला हेच समजून घ्यायचंय की प्रत्येक वेळेला चांगल्या कामात कोण अडथळा बनणार? ते मन. आणि ह्या मनावर जोपर्यंत तुम्ही ताबा घेत नाही तोपर्यंत आयुष्य अवघड आहे. म्हणून आपल्या जीवनात काही वेळेला हार्ड चॉईसेस करावे लागतात की नाही, मी हे माझ्या जीवनात पालन करणार म्हणजे करणार, आणि त्याची काय ती किंमत असेल ती मी द्यायला तयार आहे. म्हणून जे आई वडील आहेत ना, तुमच्या लेकरांचं लहानपण खूप सॉफ्ट आणि स्मूथ बनवू नका. ही तुमची सगळ्यात मोठी चूक ठरेल. त्यांच्याकडे लहान मुलं आहेत ना घरात, त्यांना थोडी पीडा होऊ द्या. सगळ्या गोष्टी सहजासहजी देऊ नका. त्यांना जर हार्ड लाईफची सवय आत्ता लावली नाही, 16व्या वर्षानंतर असंही तो तुमचं ऐकणार नाही, कारण तो निसर्गाचा नियम. षोडशे मैत्री, 16व्या वर्षानंतर मुलगा किंवा मुलगी सोबत तुम्हाला मैत्रिणी किंवा मित्रासारखाच बर्ताव करावा लागतो. त्याचं बालपण थोडं खडतर ठेवा. त्याला सहजासहजी कुठल्या गोष्टी देऊ नका. का? कारण त्या खडतरपणामुळे त्याच्या मनात आणि शरीरात बळ निर्माण होत आहे. जसं हे बघ, ते पॅक झालंय त्याच्यात आणि ते फोडून बाहेर यायचंय. पण जोपर्यंत ते फोडून बाहेर येत नाही ना, त्याच्या पंखात बळ येत नाही. आणि जोपर्यंत पंखात बळ नाही, तो त्याची जी इच्छा आहे ना उंच जाऊन भरारी घ्यायची, ती पूर्ण नाही होत. आईच्या गर्भातले दिवस आठवतात? नाही ना, गरज पण नाही, खूप अवघड असतं. आईच्या गर्भातल्या त्या बाळाला जर वाटलं की बाबा इथे मस्त एकदम आईच्या पडून राहा, ती आई खाते, आपल्याला फ्रीमध्ये मिळतं, सगळं प्री डायजेस्टेड.
सगळं मिळतं, रेडीमेड मिळतं. जर त्या मुलाने विचार केला की सगळं रेडीमेड मिळावं, तर तो बाहेर येईल का? त्याची इच्छा होईल का? बरं, जर तो बाहेर आला नाही तर त्याची जी इच्छा आहे खेळण्याची, बाहेर बागडण्याची, मित्र बनवण्याची, मैत्रिणी बनवण्याची, ती पूर्ण होईल का? ते त्याला मुकावंच लागेल. म्हणून आपल्याला काय सांगितलं जातंय की आपल्याला बदलावं लागेल, आपल्या गरजांनुसार आपल्याला बदलावं लागेल. आणि त्याला ढकलण्याची गरज नाही, जबरदस्ती करण्याची गरज नाही. त्याला बेटर शब्द काय आहे? अलाव करणं, की नाही बाबा आपल्याला हे करावं लागेल कारण त्याच्याने आपला फायदा आहे. मनाला फोर्स करून नाही चालत, मनाला फोर्स कधीच करायचा नाही. त्याला मी तुम्हाला एक टेक्निक सांगेल आता. जसं आमच्या योगा क्लासमध्ये आम्हाला ते जेव्हा योगासन करतो सूर्यनमस्कार, तर ते टीचर खूप हुशार होते. जसं पोझिशन बदलणार लगेच ते सांगायचे, आता पोझिशन बदलेल, मांडी दुखायला लागेल, काळजी करायची. आणि बरोबर तो पाय ओढला की ती मांडी दुखायची. सर घाबरू नका, थोडंसं दुखेल, सहन करा. आणि लगेच समोरचा तयार व्हायचा सहन करायला. का? कारण ते इन्स्ट्रक्शन दिले जात आहेत, मन फॉलो पण करायला तयार होतं, पण आपण देतच नाही. आपण त्याचंच एक काय ऐकतो. जसं हे मार्कोस आपल्या इंडियातले सगळ्यात, म्हणजे जगात यांच्यापेक्षा टॉपला कोणीच नाही. कमांडोच्या श्रेणीमध्ये यांच्या पुढे जगात अमेरिकेचे US सील्स पण येत नाही, इतके हे पॉवरफुल आहेत. तर यांच्या ट्रेनिंगमध्ये यांना असा एक आठवडा असतो, त्याला हेल वीक म्हणतात. काय म्हणतात? हेल म्हणजे काय? नरक. तर हे हेल वीकमध्ये यांना दिवसातनं फक्त 2 तास झोपायला देतात. किती? 24 तासातनं फक्त 2. आणि एखाद्या व्यक्तीने जर हा हेल वीक केला तर त्याच्या आयुष्यातले सरळ 5 वर्ष कमी होतात. एका आठवड्यात किती वर्ष कमी होतात? इतकं राबवतात, इतकं राबवतात. आणि नुसतं तेवढं नाही, तो जो त्यांचा ट्रेनर असतो ना, तो ट्रेनर काय करतो, त्याच्या मागे कागद घेऊन फिरतो. नाही जमत आहे तुला, जाऊ दे ना, कशाला त्रास सहन कर, सही कर, तुझा आराम, हे तुझ्यासाठी नाही. ट्रेनर त्याच्या मागे सारखा, हे करून दे ना सही, कशाला त्रास, हे नाही होते तुझ्याकडे, किती त्रास होतोय, स्वतःला एवढा त्रास नाही राहील, जाऊ दे, तू जा घरी आराम कर. सारखा मागे, सारखा मागे. आणि तरी हे लोक टिकून राहतात. आणि तेव्हा त्यांचं ट्रेनिंग पूर्ण होतं. तर ह्या लोकांची इंटरव्ह्यू घेतली गेली की तुमचा हा हेल वीक तुम्ही कसा काढला. आणि हेल वीकचं एकच पर्पज आहे, एकच काम आहे, तुमची मेंटल स्टेबिलिटी चेक करायची. काय चेक करायचं? मेंटल. तो सही घेऊन आला, बऱ्याच वेळेला वाटतं ना सोडून द्या, इतका त्रास सहन काय करायचा आपल्याला, असंही सैनिक झालोय, आता हे कमांडो व्हायची काही गरज आहे का? नाही. तर त्या हेल वीकमध्ये जे जे सर्वाईव्ह झाले, आणि यांच्या मार्कोस कमांडोज ट्रेनिंगची बॅच कितीची असते? 30 जास्तीत जास्त. त्यातले किती उरतात शेवटी? 7 किंवा 8. तर जे जे सर्वाईव्ह झाले त्यांचा इंटरव्ह्यू घेतला की तुम्ही कसं काय काढलं हेल वीक, इतकं भयंकर असतं ते. तर त्याच्यात 2 पद्धती होत्या हँडल करायला. काही जे टिकले नाही त्यांना जेव्हा विचारलं गेलं, ते म्हटले की ते तास मोजायचे. आता समजा दिवसाचे 24 तास आहे, इंटू 7 केलं किती होतात? जे काही झालं 150-200 तास असं तर. तर ते कसे मोजायचे? आता 150 राहिले, आता 140 राहिले, आता 130 राहिले. आणि ही सगळ्यात चुकीची पद्धत आहे. एक्झामच्या वेळेला करतात, आता 3च दिवस, आता 2च दिवस, 1च दिवस. ही सगळ्यात चुकीची पद्धत आहे. त्याला त्यांनी काय नाव दिलं? मी सॅक्रिफाईस करतोय. आणि ही त्यांची सगळ्यात मोठी चूक ठरली. त्यांचं मन म्हणे सॅक्रिफाईस करायची काहीच गरज नाही, सोडून दे. एकेकाळी त्यांच्या मनाने त्यांना कन्व्हिन्स केलं, ते म्हटले ठीक आहे सर, ही सही घ्या, आम्ही चाललो घरी. पण दुसरे जे सर्व्हाइव्ह झाले
त्यांनी त्या पीडादायी प्रसंगाला स्वीकार केलं. त्यांनी हे स्वीकार केलं की मला त्रास होतोय. स्वीकार करण्यामध्ये खूप शक्ती आहे, हे सांगायचंय मला तुम्हाला. जेव्हा त्यांनी हे स्वीकार केलं की हो, ही त्रासदायी स्थिती आहे, पतीमुळे असेल, पत्नीमुळे असेल, मुलांमुळे असेल, नातेवाईकांमुळे असेल, फायनान्शियल असेल, हो पीडादायी आहे. आणि जेव्हा त्यांनी ते स्वीकार केलं, मन तयार झालं की ठीक आहे बाबा, ही पीडादायी आहे, तर मला हँडल कसं करायचं. आणि असं करत करत ते एक एक दिवस काढत गेले. 7वा दिवस त्यांनी आनंदाने पूर्ण केला. त्यांनी हे नाही सांगितलं की मी त्याग करतोय किंवा मी त्याग करते. रिलेशनशिपमध्ये जर तुम्ही हा शब्द वापरत असाल की मला त्याग करावा लागतो किंवा मी त्याग करते, तुमचं रिलेशन खूप लवकर तुटेल. कारण एक काळ येईल जिथे मन सांगेल त्याग करून फायदा नाही, घरी जा. तिथे काय करणार तुम्ही? तिथे आपल्याला ते पेन स्वीकार करावा लागतं. मग जेव्हा तुम्ही स्वीकार करतात, ते पेनला डील कसं करायचं हे आपल्याला ताकद मिळते. मग दुसरा शब्द काय, ते म्हणतात की मी इन्व्हेस्ट करतो, मी इन्व्हेस्ट करते स्वतःमध्ये. ह्या पेनला कसं हँडल करायचं, ह्या पेनमधनं बाहेर कसं यायचं, ह्या पेनमध्ये कुठली टूल किट वापरायची, हे जेव्हा तो व्यक्ती सराव करतो, मग त्यातनं तो सहज बाहेर येतो. कमीत कमी त्रासात तो बाहेर येतो. आणि आजच्या पिढीचं सगळ्यात वाईट म्हणजे काय, जेव्हा अवघड परिस्थिती येते त्यावेळेला ते कसली मदत घेतात. आपल्या मनात चिडचिड झाली, चंचलता निर्माण झाली, कोणाशी पटलं नाही, भांडण झालं, आपण लगेच काय करतो, यूट्यूब, मोटिवेशनल व्हिडिओ. इतकं भयंकर औषध आहे ते. कसं आहे माहिती आहे, क्रोसिन सारखं आहे. जे लोक सारखं सारखं क्रोसिन खातात ना, सारखे पेन किलर खातात ना, त्यांची किडनी आणि लिव्हर सगळ्यात पहिले फेल होतं. तात्पुरतं त्याला रिलीफ मिळतं, गेलं नाही, ते दाबलं गेलंय आणि तुमच्या लक्षात येत नाही, तिकडे किडनी आणि लिव्हर बोंब मारतात की अरे बस कर, याची गरज नाहीये, दाबलं जातंय. आज पुरुष आणि स्त्री दोघं ह्याच चुका करतात. काहीतरी अशी पद्धती निवडतात जिथे ते दाबलं जातं आणि एक दिवस असा भडका होतो, काय खरंच नाही, घरातच आग लागते. चुकीच्या पद्धती वापरू नका. जसं कुठे दुखत असेल, आपण क्रोसिन खाल्लं ना, ती जागा नम होऊन जाते. नमला काय म्हणतो मराठी, बधीर. सोशल मीडिया काय करतं, तुम्हाला बधीर बनवतं, तुम्हाला कळतच नाही. त्रास होतोय की नाही, त्रास आपल्याला वाटतं गेलं नाही, तुम्ही बधीर झाला. आपल्याकडे बधीरचा जरा वेगळा अर्थ. ते सोशल मीडिया, ते यूट्यूबचे मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला काय करतायत, बधीर. ती पीडा गेलेली नाही. तुम्ही एक पिक्चर पाहिला आणि तुम्हाला वाटतं छान, ती पीडा गेलेली नाही. ती पीडा परत येणार, मन परत तुम्हाला तिथे आणून सोडणार. जोपर्यंत तुम्ही त्या भावनेला ओळखत नाही, त्याच्याबरोबर आलेल्या गरजेला ओळखत नाही, ती स्थितीतनं तुम्ही बाहेर पडत नाही. सॉरी, नाही होत, तसं नाही चालत. आणि म्हणून गीता सगळ्यात पहिले 2रा अध्याय कुठे सुरू होतो, भगवंत गुह्य ज्ञानात काय सांगतात, शरीर आत्मा. तू शरीर नाही, तू आत्मा आहे. जोपर्यंत तुम्ही आत्म्याच्या गरजा पूर्ण करत नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनात आनंद येणार नाही. कारण आपण शरीरच नाही. तुम्ही मशीनमध्ये रोज पेट्रोल टाकतात, टायरमध्ये हवा भरतात, सगळं व्यवस्थित करता, गाडीला रोज आंघोळ घालतात. अरे पण गाडीच्या ड्रायव्हरचं काय, ड्रायव्हरला कोण देणार खायला. ड्रायव्हर तो आत्मा आहे, तो चालक आहे, त्याच्या गरजा पूर्ण करा. म्हणून मार्कोसला A, B, C आणि D 4 स्टेपचा फॉर्म्युला दिलेला आहे. आणि त्यातलं सगळ्यात पहिले जो आहे ए म्हणजे असोसिएशन, संघ. प्रत्येक मार्कोसला एक बडी दिला जातो. मुलगी असेल तर मुलगी दिली जाते, मुलगा असेल तर मुलगा. मुली पण आहेत बरं. मार्कोस म्हणजे जगातल्या बेस्ट फायटर्स, इंडियातल्या मुली. मार्कोस मुलगी असेल तिला बडी मुलगी दिली जाते.
आणि ह्या अंडर वॉटर फायटिंग पण करतात, सबमरीन फायटिंग पण करतात याला, इतकी ताकद. पण त्याच्या आधी बघा किती तयारी येते. तर त्या सोल्जरला, त्या मार्कोसला सगळ्यात पहिले काय दिलं जातं? बडी. बरं, बडीची काय गरज हो? तुम्ही तर इतके शक्तिशाली आहेत ना. म्हणजे हे लोक जर जंगलात शिरले तर कच्ची जनावरं खातात. काय का कोणी नाही? कच्च नको. बडीची काय गरज आहे? बडीची गरज ही आहे की त्या व्यक्तीला इतका कॉन्फिडन्स असतो की मला काही जरी झालं ना, हाय किंवा ही. तुमच्या मॅरिड लाईफमध्ये तुम्हाला एक बडी दिली जाते, स्त्री असेल किंवा पुरुष असेल. म्हणून त्या व्यक्तीचं जर निवड व्यवस्थित नसेल तर तुमचं सगळं आयुष्य खराब होणार. कारण निसर्गाने पत्नी किंवा पती का दिलाय? हे बघा, तुम्ही मित्रमैत्रिणी चूज करतात, पण हा मित्र किंवा ही मैत्रीण भगवंत तुमच्यासाठी चूज करून देतो. कारण ते भगवंताचं गिफ्ट आहे तुमच्यासाठी. म्हणून तिथे फार चाणाक्ष राहावं. तर ही बडी काय करते? त्याला तो कॉन्फिडन्स देते, बाबा तुला गोळी जरी लागली, तू मरायच्या कगारवर जरी असेल तरी मी तुला कॅम्पला घेऊन जाईल, तू बिलकुल घाबरू नको. तो बडी त्याला इतका कॉन्फिडन्स देतो की हा म्हणतो मी काही धोका करू शकतो आणि काही करू शकतो. त्याच्यात इतका कॉन्फिडन्स देतो. कशामुळे? फक्त बडीमुळे. असोसिएशन. तुमच्या जीवनात कोण आहे तुमचा बडी? आध्यात्मिक जीवनात कोण आहे तुमचा बडी? पण तो आज आपला बडी नाही, आज तो आपल्याला बंडखोर आहे. तो सगळ्यात जास्त छळणारा कोण आहे आज आपल्याला? आपलं मन आहे. त्याला बडी बनवावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला त्याला प्रक्रियेत टाकावं लागेल. जसं गजेंद्रची स्टोरी येते भागवतात, 8व्या स्कंदामध्ये. इतका शक्तिशाली, हात चालायचा ना जमीन हालायची. याच्या इतक्या पत्नी, इतके मुलं, इतके त्याचे सैनिक सगळे त्याच्या मागे मागे. आणि गेला ना तो दारू पिऊन आतमध्ये, धरलं मगरमच्छने त्याला. इतका त्रास की त्याला लक्षात आलं इथे मरणच आहे. एक कमळ काढलं आणि भगवंताला अर्पण केलं. त्याच क्षणी विष्णू आले त्याचे आणि विष्णू त्याला तारतात. आणि मग आपण एक गीता कोर्समध्ये घेतला, फोटो आठवतो तुम्हाला इकडचं? हे असं आध्यात्मिक शरीर असतं सगळ्यांचं. स्त्रीचं वेगळं असेल, पुरुषाचं वेगळं असेल. हा आत्मा आहे, हे आपण आहोत. हे असं घाणेरडं शरीर आपण नाही. इतकं सुंदर आहोत आपण दिसायला आतमध्ये, ॲज अ पर्सन. मग हे स्वरूप बाहेर येतं. पण हे स्वरूप जर बाहेर यायचं असेल तर आपल्याला काही नियम पालन करावे लागतील. ABCD. ए म्हणजे हा भक्तांचा संघ तुम्हाला नित्य नियमाने घ्यावा लागेल, तर आध्यात्मिक जीवनात तुम्हाला आनंद येईल. कुठेही संघाशिवाय कार्यच होऊ शकत नाही. दुसरं, बुक रिडिंग. तुम्हाला नित्य नियमाने गीता वाचावी लागेल, 1 श्लोक रोज, बस. खूप अपेक्षा नाही. सकाळी 1 माळा, संध्याकाळी 1 माळा आणि 1 गीतेचा श्लोक. बुक रिडिंग करावंच लागेल. त्याच्याने बुद्धी शार्प होते, काय करायचं काय नाही करायचं. तिसरं, C, चॅन्टिंग. तुम्हाला नित्य नियमाने जप करणं गरजेचं आहे. आणि D म्हणजे डाएट. आहार शुद्धो सत्वशुद्धी. बरेच आईवडील विचारतात, मुलगा चिडचिड करतो, मुलगी चिडचिड करते, ऐकत नाही. आहार शुद्ध करा त्याचा. आहार शुद्ध असला की सगळ्या गोष्टी आपोआप मार्गी लागतात, आपोआप. आहार शुद्धो सत्वशुद्धी. म्हणून A म्हणजे संघ भक्तांचा पाहिजे, B म्हणजे गीता वाचन पाहिजे, C म्हणजे नित्यनियमाने नामजप पाहिजे आणि D म्हणजे कृष्ण प्रसाद पाहिजे. आणि हे जे नाम संकीर्तन आहे आपल्याला कोणी दिलं? हे नाम संकीर्तन कलियुगात चैतन्य महाप्रभू. जसं आज आपण इथे बघतो गौरमिता, हे कृष्ण बलरामच आहे. पण कलियुगात गौरांग आणि नित्यानंद म्हणून येतात. किंवा काही सांगतात कृष्ण बलरामचं कुठे वर्णन येतं कलियुगात येणार? खूप सारे पुराण, खूप सारे. हे वराह पुराणातलं आहे, जिथे वराह पुराणात विष्णू स्वतः सांगतं की कलियुगात माझा कुठे आणि कसा अवतार होणार. सगळे प्रमाण आहेत आपल्याकडे, पाहिजे तितके प्रमाण आहेत आपल्याकडे की कलियुगात भगवंत कुठे येणार. जसं हे पद्मपुराणात आहे, तर त्याचं नाव पण इथे दिलेलं आहे, चैतन्य बपुरा असते. त्यांचं नाव काय असेल? चैतन्य. गरुड पुराणात आहे, अहम पूर्णो भविष्यामी. भविष्यामी म्हणजे पुढे. युगसंध्यायाम विशेषतः. युगसंधी म्हणजे द्वापार युगाचा अंत आणि कलियुगाची सुरुवात. म्हणजे इकडचं उरलेलं 10% आणि इकडच्या सुरुवातीचं 10%, याला म्हणतात संधी. ओके.
कलियुग किती वर्षाचं आहे? 4,32,000. किती वर्ष झाले? 5,000. ओके. कुठे लिहिलेलं आहे? कुठल्या पुस्तकात आहे? काय प्रमाण आहे तुमच्याकडे की कलियुग 4,32,000 वर्षाचं आहे? कुठे? भागवत. कुठल्या स्कंदात आहे? आपण बिंदा सांगतो भागवत. हो पण भागवतात कुठे? भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये एक चॅप्टर येतो, त्याचं नाव ॲटॉमिक कॅल्क्युलेशन ऑफ टाइम. म्हणजे कालाची गणना कशी होते त्याच्यात हे कॅलेंडर्स येतात. 5 प्रकारचे कॅलेंडर, त्यातलं एक हे युग संध्यायाम विशेष. मायापुरे बघा, कुठलं शहर आहे? नवद्वीपे. नवद्वीपांपैकी एक मायापूर शहर आहे. भविष्यामी सची सुत. आईचं नाव काय? शची. सुत म्हणजे मुलगा. मी शचीचा मुलगा म्हणून येईल. हे प्रमाण आहे. हे प्रमाण असल्याशिवाय आपण कुणाचीही उपासना नाही करू शकत की हा कलियुगाचा अवतार आहे. त्याला प्रमाण लागतं. महाभारतात येतं बघा. बरं, ते दिसायला कसे असतील? सुवर्णवर्ण हेम अंग. त्यांचं अंग कसं असेल? हेम, सोन्याचं असेल. वरांगस चंदनांगदी. संन्यास, कालांतराने ते संन्यास घेतील. शांतो निष्ठ शांतीपरायण. ते संन्यास घेतील आणि शांतीपरायण असेल. जिकडे तिकडे शांतीचा प्रस्ताव. म्हणून हे चैतन्य महाप्रभू यांनी आपल्याला काय दिलंय? तर त्यांनी आपल्याला दिलंय मंत्र. मंत्र काय असतं? मंत्राचा अर्थ काय? मन त्रायते इति. जे मनाचं त्राण करतं, जे मनाला शक्ती देतं, जे मनाला एका खालच्या पोझिशनमधून वरच्या पोझिशनला आणतं, त्याचं नाव काय? तर हे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कुठे दिलेला हा मंत्र? कुठे दिला हा मंत्र? कुठल्या शास्त्रात आहे? तर कली संत. हा इस्कॉनचा मंत्र नाही. बरेच लोक म्हणतात इस्कॉनचा मंत्र आहे. संस्थेचा मंत्र कधीच नसतो. मंत्र हा शास्त्रोक्तच पाहिजे. च च च कळतं का तुम्हाला? कंपल्शन. तुम्ही तुमच्या मनाचा काही मंत्र नाही तयार करू शकत. तो शास्त्रोक्तच लागतो. हे कली संतरणोपनिषदातला मंत्र आहे, ज्याचा आपण कीर्तन करतो आणि नाम जप करतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. खूप खूप धन्यवाद.